कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय गंगा गेली सिंधू पासी गंगा गेली सिंधू पासी गंगा गेली सिंधू गंगा गेली सिंधू पासी त्याने अभेरिले तिसी 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 सांगावे पवनाला सांगावे पवनाला सांगावे पवनाला सांगावे पवनाला ऐसे बोले बा विठ्ठला 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 जड़ो कोके जड़ो चरा कोके जड़ो चरा जड़ो कोके जड़ो चरा कोके जड़ा माता अवेरिले पुरा 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 ते सांगावे कवना ते सांगावे कवना रे सांगावे कवना सांगावे कवना ऐसे बोले बा विठ्ठला 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 कणी म्हणे शरणाले कणी म्हणे शरणाले म्हणे शरणाले म्हणे शरणाले म्हणे शरणाले अवहेरिता प्रिद गेले अवहेरिता प्रिद गेले अवहेरिता प्रिद गेले म्हणे शरणाले अवहेरिता प्रिद गेले अवहेरिता प्रिद गेले अवहेरिता प्रिद गेले ते सांगावे कवनाला कवनाला सांगावे कवनाला सांगावे कवनाला ऐसे बोले बा विठ्ठला ऐसे बोले बा विठ्ठला ऐसे बोले बा विठ्ठला ऐसे सांगावे कवनाला ऐसे बोले बा विठ्ठला ऐसे बोले बा विठ्ठला ऐसे बोले बा विठ्ठला ढोबार कुमारी टाळी वाजवा भजन ढोबार कुमारी जय जय ढोबार कुमार कुमारी जय ढोबार कुमारी ढोबार जय जय ढोबार कुमार कुमारी ढोबार कुमारी ढोबार कुमारी ढोबार कुमारी ढोबार जय जय ढोबार कुमारी ढोबार कुमारी ढोबार कुमारी जय जय 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 ढोबार कुमारी विठोबा माऊली
गंगा गेली सिंधू पासी, 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 जाने आवे रीले दीदी, जाने आवे रीले दीदी, करते सांगावे गवणाचे, करते सांगावे गवणाचे, करते सांगावे गवणाचे, गवणाचे, करते सांगावे गवणाचे, तिने अभिरीले दिसे, गंगा गेली दिसे, तिने सांगावे गवणाचे, तिने सांगावे तिने सांगावे गवणाचे, तिने सांगावे गवणाचे. गंगा गेली सिंधू पासी, पासी, गंगा गेली सिंधू 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 पासी, रीले आवे रीले दिसे, जाने आवे रीले दिसे, परते सांगावे गवणाचे, गवणाचे, परते सांगावे गवणाचे, परते सांगावे गवणाचे, परते सांगावे गवणाचे, त्याने अभिरिले दिसी, त्याने अभिरिले दिसी, करते सांगावे गवणाचे, करते सांगावे गवणाचे, करते सांगावे गवणाचे, करते सांगावे गवणाचे. ऐसे बोले बा विठ्ठला, ऐसे बोले बा विठ्ठला, ऐसे बोले बा विठ्ठला, ऐसे बोले बा विठ्ठला, ऐसे बोले बा, ऐसे बोले
विठ्ठला ऐसे बोले बा विठ्ठला ऐसे बोले बा विठ्ठला विठ्ठला ऐसे बोले बा विठ्ठला ऐसे बोले बा विठ्ठला 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 ताड़ी वाजवा भजन करा विठ्ठल 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 ताड़ी 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 विठ्ठल 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 विठ्ठल
गंगा गेली सिंधू पाशी त्याने अव्हेरिले तिशी तरी ते सांगावे कवनाला ऐसे बोले बा विठ्ठला जड कोपे जडचरा जड कोपे जडचरा माता अव्हेरिले कुरा तरी ते सांगावे कवनाला ऐसे बोले बा विठ्ठला जणी म्हणे शरण आले जणी म्हणे शरण आले विरिता प्रीत गेले तरी ते सांगावे कवनाला ऐसे बोले बा विठ्ठला योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नाम् अन्योश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगाकरू प्रथम करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीश तू लोक उजागर रामदूत तुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सूत नामा जय 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 हनुमान गोसाई कृपा करहु गुरुदेव की नाई रुक्मिणी मेरी मात है पिता मेरो घनश्याम इन दोनों के चरणों में प्रभु पुनि पुनि करहु प्रणाम सिया राम मय सब जग जानी करहु प्रणाम जोरे जुग पानी गंगा गेली सिंधू पासी त्याने अव्हेरिले तिशी तरी ते सांगावे कवनाला ऐसे बोले बा विठ्ठला प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी नावाडिया गावामध्ये दहिसरठाणे विभाग वारकरी संप्रदायाचा ठेवा जपणारी आपण सर्व या ग्रामस्थांच्या वतीनं सर्वश्री तरुण मित्र मंडळाच्या अथक प्रयत्नाने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर प्रांगणामध्ये भव्य आणि दिव्य कीर्तन महोत्सव मला वाटते 1-2 वर्ष झाले ना 3 वर्ष असं वाटते की 25वे वर्ष असावं याचं रौप्य महोत्सव आणि त्यात माझं हे शेवटचं कीर्तन आणि परंतु तरी 3 वर्षामध्ये खूप सुंदर देखना मंदिराचं काय वर्णन स्वच्छ लावण्यता सुंदरता अखिल कोट ब्रह्मांड नायक परमात्म्यावरचं त्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य आई लक्ष्मी माता नाम रुक्मिणी माता विराजमान आणि जिथे स्वयं भगवान परमात्मा आणि आई लक्ष्मी माता ज्या ठिकाणी विराजमान आहे
तिथे तुमच्या आमची सारखी गोड मंडळी नसायला काय हरकत आहे. आणि म्हणून सुंदर अशा प्रकारचं हे वातावरण, गायक वादक वृंद, नाव जरी माहिती नसलं तरी वारकरी संप्रदायाचा हा सगळा आपला परिवार, आणि या परिवार या नात्यानं सगळी श्री टाळकडी मंडळी असतील, आमची गायनाचार्य असतील, हार्मोनियम वादक, दोन्ही मृदंगाचार्य, विनेकरी, भालदार, चोपदार आणि उपस्थित असलेला जनसमुदाय, माता भगिनी, पुरुष मंडळी, सगळ्यांना एकदा धन्यवाद. विठाला गंगा गेली सिंधू पासी, त्याने अभिरिले तिसी, तरी ते सांगावे कवणाला ऐसे बोलेवा विठ्ठला. प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग हा संत नामदेव महाराज पंढरपूरकर यांच्या घरी कारकाम करणाऱ्या महिला संत जनाबाई महाराज यांचा 4 चरणाचा भगवंताशी प्रेमाचं आणि गोडीचं भांडण करणारा अभंग आहे. तुम्ही म्हणाल महाराज भांडणात गोडी आणि भांडणामध्ये प्रेम हे कधी आम्ही पाहिलं नाही, आणि जिथं प्रेम आहे तिथं भांडण नाही होते. एक वर्ग असा आहे तो पती पत्नीचा, तिथं भांडण होतं पण प्रेम असतं. बस भगवान परमात्मा हा धनी आहे, मालक आहे, तो पती आहे, या नात्यानं भक्त त्याच्या पत्नी आहे, त्याच्या दास्या आहेत, त्याची त्या ठिकाणी घरकाम करणारे, त्याची सेवा करणारे, त्याचं मंदिर स्वच्छ ठेवणारे, त्याचं नित्य नामस्मरण करणारे, या नात्यानं ज्ञानोबारे सुद्धा म्हणतात तो आमचा मालक आहे. दृढो अंबुला केला गे बाई, जो ब्रह्मादिका नाहीची ठाई, तो भगवंत आमचा मालक आहे, तो पती आहे. आणि मग या नात्यानं भक्त आणि भगवंत याच्यामध्ये गोडी असतेच. आणि म्हणून जनाबाईचा हा अभंग सुंदर या ठिकाणी निवडलेला आहे. ऐका, माझ्याजवळ 7 त्या ठिकाणी येत असताना मी जरी लवकर आलो तरी जायचं लवकर आहे, कळलं नाही. येत असताना लवकरच आलो, 12 वाजता आलो, पण जात असताना लवकरच जायचं आहे, उशिरा जायचं नाही. म्हणून वेळेवर कीर्तन संपवायचं आहे. हरिभक्तपरायण संतोष दादा यांनी मला दिलेलं निमंत्रण, ग्रामस्थांच्या वतीनं 7 ते 9 ची कीर्तनाची सेवा मी पत्रिकेमध्ये वाचून तसं रिझर्वेशन केलं. एक 10-15 मिनिट जर लेट झालं असतं, कीर्तन थोडं वेळानं लागते हे माहिती राहिलं असतं, तर मग मी रिझर्वेशन 15-20 मिनिट उशिरा केलं असतं. काही काळ नाही गाड्यांचा, गाड्या सारख्या चालू आहे. मुंबई ते नागपूर, नागपूर ते मुंबई, उपराजधानी ते राजधानी, राजधानी ते उपराजधानी. त्याच्यामुळे काही नाही. उद्या सकाळी जाऊन पुन्हा 3 ते 5 कथेचं सत्र सुरू करायचं. आमच्याकडे कथा जास्त चालतात, कीर्तन कमी असतात. आणि म्हणून वारकरी संप्रदायाचा सलोखा जपत असताना मुंबई पासून तर नागपूर पर्यंत, नागपूरच्याही पलीकडे छत्तीसगड, तेलंगणा, हैदराबादच्या पर्यंत का होईना, जिथे जिथे मराठी साम्राज्य, मराठी समाज वसलेला आहे, ज्या ज्या ठिकाणी मराठी समाज गेला, इकडे कर्नाटक असेल, इकडे आपलं गुजरात असेल, त्या त्या भागामध्ये वारकरी संप्रदाय पोहोचला. एकमेव संप्रदाय आहे ज्या संप्रदायाचं नाव वारकरी संप्रदाय, वैष्णव पंथ आहे, का जो मुळापासून चालू आहे. आदि गुरु शंकरा लागुनी शिष्य परंपरा भगवान शंकरापासून चालत आलेला आहे. मध्ये काही पंथ आले, ते पंथ 2-3 वर्ष राहिले आणि पुन्हा ते त्या ठिकाणी बुडाले गेले. येत असतात, जात असतात, अनेक संप्रदाय, अनेक पंथ, अनेक सद्गुरू निघत असतात. मूळ कधी संपत नसते, त्याचं नाव आहे वारकरी संप्रदाय. आणि म्हणून वाटत नाही ही मुलं की यांच्या गळ्यात माळा नसते, पण असं वाटते हे नेहमीचे वारकरीच लोक आहेत. नसताना, काही ज्ञान नसताना वारकरी संप्रदायाचं एवढं मोठं कार्य तुम्ही उभं केलं. आणि म्हणून तरुणांकरता एकदा मोठ्या टाळ्यावर यांच्या अथक प्रयत्नानं आपण जवळ आलेलो आहे. संप्रदायाला 5 तत्व असावी, त्याच्यामध्ये संप्रदायाला संत असावी, संप्रदायाला ग्रंथ परंपरा असावी, संप्रदायाला मंत्र परंपरा असावी, संप्रदायाला तीर्थ परंपरा असावी, संप्रदायाला देव परंपरा असावी. आता उलट संप्रदायाला देव परंपरा, पांडुरंग परमात्मा संप्रदायाचा देव आहे. संप्रदायाला तीर्थ परंपरा असावी, चंद्रभागा, गोदावरी, भीमा संप्रदायाचे तीर्थ आहेत. संप्रदायाला मंत्र परंपरा असावी, उघडा मंत्र जाणा रामकृष्ण हरी.
रम्यतीती राम हा कोकर्षिती आकर्षण करून घेणारा कृष्ण, हरिहरती पापानी, या तिन्हीचं एकत्रीकरण जिथे झालं तो रामकृष्ण. संप्रदायाला मंत्र परंपरा असावी तो रामकृष्ण हरी मंत्र. संप्रदायाला ग्रंथ परंपरा असावी. गाथा ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, एकनाथी रामायण हे या संप्रदायाचे ग्रंथ आहे. गीता, भागवत, रामकथा हे संप्रदायाचे ग्रंथ आहे. आणि महाराज संप्रदायाला संत परंपरा असावी. ज्ञानोबरायापासून तर निळोबरायांपर्यंत मिळालेली संत परंपरा संप्रदायाची आहे. ज्या ठिकाणी 5 तत्व नसेल तो अलीकडच्या काळामध्ये सद्गुरूचे पंथ भरपूर आहेत. सत्संगाकडे चालत असलेला संप्रदाय, सत्संगाकडे निघत असलेले लोक आज हरिपाठ करायला लागले, याचा आनंद आहे. परावृत्त झाले होते एकादशी व्रतापासून, किती दूर गेले होते लोक सोमवार व्रतापासून. आहे चांगलं त्या प्रदीप मिश्राची कृपा का पुन्हा महिला मंडळ सोमवारावर आणल्या. सोमवार विसरले होते महिला मंडळ. गुरुवार निघाले होते मधी, शुक्रवार निघाले होते मधी मंगळवार निघाले होते. आणि मनुष्य जातीने, पुरुष जातीने एकादशी सोडून शनिवाराकडे वळले होते. विरोध नाही, पण व्रतात व्रत एकादशी, वारात वार सोमवार. एकादशी व्रत सोमवार न करीसे कोण त्याची गती होईल नेनो. आणि म्हणून सध्याच्या या काळामध्ये ज्या महिला सत्संग करायच्या त्या हरिपाठ करायला लागल्या, याच्यापेक्षा कोणता आनंद असेल. विठाल म्हणून गावागावात महिला मंडळ स्थापन होत चालले. गावागावात महिलांच्या दिंड्या व्हायला लागल्या. आज महिलांनी वारकरी संप्रदायाची ध्वजा हातात घेतली आणि त्या महिला पुढे चालतायत. आणि आता माणसं मागाय, पूर्वी माणसं पुढे चालायचे. आणि म्हणून विशेष करून महिलांचे धन्यवाद म्हणून आज महिला संत जनाबाईचा अभंग. महिलांचं उदात्तीकरण त्या ठिकाणी, प्रगती काय आहे हे जनाबाई पासून वाचा. जनाबाई, मुक्ताबाई, भागीरथी यासारख्या दास्या, यासारख्या त्या ठिकाणी महिला संतांच्या संप्रदायामध्ये झाला. नामदेवरायांच्या घरची परंपरा फार मोठी आहे. नामदेवराय त्या काळचे मोठे कपड्याचे व्यापारी आहे. नामदेवरायांचं शिंपी समाजात मोठं नाव आहे. व्यापारी संघटनेमध्ये फार मोठं नाव आहे. अलीकडच्या काळामध्ये कीर्तनकार काही वेगळ्या दृष्टीने बोलतायत, तो त्यांचा उत्तर काळ त्या ठिकाणी मांडतायत. कोणता उत्तर काळ? अरे संप्रदायातला एकही संत माझ्या मते आणि माझ्या अभ्यासाप्रमाणे एकही गरीब घरात जन्माला आलेला आणि तो दारिद्र्य आहे असं एकही संत नाही. शिंपी समाजातलं मोठं नाव नामदेव महाराज, माडी समाजातले माळव करणारे माझे सावता महाराज, सोन्याचा व्यापार आणि सोन्याचा व्यवहार करणारे माझे नरहरी महाराज, कुंभार घराण्यामध्ये जन्माला आले, मोठ्या मडक्यांचा व्यापार, ज्यांचा व्यापार होता, ज्यांच्या भांडी कुंडीचं त्या ठिकाणी पूर्वी स्टीलचे भांडे नसायचे हे, आणि सगळे रांजणं असायचे, मातीचे भांडे असायचे. एक कलेनं भांडे बनवण्यामध्ये गोरा कुंभारांचं जीवन गेलं. मोठं कसाई समाजामध्ये असलेलं नाव सज्जनाचं होतं. अरे राजघराण्यातली मीराबाई आहे, एकही संत गरीब नाही. माझे तुकोबा त्या काळचे 12 गाव जहागीरदारी असलेले आणि 12 गावचे बलुतेदार तुकोबारायांना मोरेही पदवी मिळाली. हे तुकोबाराय सेठ होते, त्यांना लोक वाणी म्हणायचे. वाणी म्हणजे जातीचा वाणी नाही. मग समाजशास्त्रामध्ये, समाजकारणामध्ये जिथे जिथे व्यवहार घडतो, व्यापार घडतो, त्या व्यापारामध्ये एखाद्या मालाला भाव देण्याचं कार्य हे तुकोबारायचं होतं, त्याला वाणी म्हणायचे लोक. तुकोबाराय 12 गावचे बलुतेदार आणि ज्ञानोबरायच्या आजोबा पंजोबाचा विचार करा. बीड जिल्ह्याचे प्रांताधिकारी अर्थात जिल्हाधिकारी होण्याचं कार्य ज्यांनी पाहिलं यादवी साम्राज्यामध्ये ते त्र्यंबक पंत. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून एकही संत पहा कुठलेही गरीब नाही. आणि गरीबामध्ये जन्माला घेऊन काय आहे, नाही दरिद्र सम दुःख जगमाई, संत मिलन सुख जग नाही, नाही दरिद्र सम दुःख जगमाई. बघा ना काय गोड बोलतात तुलसीदासजी. जीवन जगत असताना दारिद्र्य काही कामाचं नसतं. एकही संत दारिद्र्यात जीवन जगला नाही. पण
उत्तर काळ आहे असा की त्यांना धनाच्या मागे 15 अनर्थ कसे आहे हे ज्यावेळेस संतांना कळलं त्यावेळेस संतांनी या धनाला राजीनामा दिला आणि नंतर उत्तर काळ वैराग्याचा निघाला. उत्तर काळामध्ये संतांनी भगवंत आपलासा केला. उत्तर काळामध्ये भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी आपलंसं करून घेतलं आणि भक्तीचं उडंबर माजवलं. अविद्यामयेचा लागोनी दिवारा किंवा ज्ञानोबरांच्या बाबतीत बोलतात मिळवली माली जयाने घातली मुक्तीची गवादी. ज्ञानोबरांनी वैष्णवांची मांदी आली पण